कोरोना महामारीचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून तहसील प्रशासनाकडून घरगुती विवाह समारंभाकरिता नियमांचे पालन करून 10 लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडण्याची परवानगी दिली आहे। मात्र आज सर्व नियमांना धाब्यावर बसवून शहरातील मुख्य मार्गाने घोडी, वाजंत्री व वर्राड्यांसह वाजत गाजत नवरदेवाची वरात काढण्यात आली। मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाच्या पथकाला याबाबत माहितीच नव्हती। दरम्यान अनेक नागरिकांनी या वरातीचे फोटो व शूटिंग करून प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवून सुद्धा कुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने खरोखरच प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य कळते का, हा विषय संपूर्ण शहरात चर्चिला जात आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या 22 मार्च पासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सोबतच संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि तब्बल 2.5 महिन्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली। दरम्यान लग्न समारंभासारखे सोहळे घरातच साजरे करण्याकरिता तहसील प्रशासनाकडून 10 लोकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन परवानगी देण्यात येते। मात्र या सर्व नियमांना धाब्यावर बसवून वरुड शहरातील अरविंद बँक परिसरातून महात्मा फुले चौक परिसरापर्यंत घोडी, वाजंत्री व वर्राड्यांसह वाजत गाजत नवरदेवाची वरात काढण्यात आली। दरम्यान वाजंत्रीच्या तालावर बेधुंद नाचत असलेल्या महिला वर्राड्यांसह इतरांना मात्र कोरोनाचे भय दिसून आले नाही। यातील नवरदेव, वर्राडी, घोडी मालक तसेच वाजंत्री वाजविणारे यापैकी एकाने सुद्धा मास्क घातल्याचे दिसून आले नाही। ही वरात कोणत्या जिल्हा किंवा राज्यातून वरुड शहरात दाखल होऊन नियम तुडवीत वरात काढत होते, याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाच्या पथकाला सुद्धा माहितीच नव्हती। यामुळे काही जागृत नागरिकांनीच या वरातीचे फोटो व शूटिंग काढून तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, ठाणेदार तसेच शहरात कार्यवाही करणाऱ्या नगर परिषदेच्या पथकाला पाठविले। दुपारी 12 वाजताची घटना असताना 4 वाजेपर्यंत त्या नवरदेव व वर्राड्यांवर कार्यवाही कोण करणार, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चासत्र दिसून आले। या प्रकरणी कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही। शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे। मात्र शहर व तालुक्याच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत कुठलेच गांभीर्य नाही। यामुळे की काय आज शहरात थेट नवरदेवाची वाजत गाजत वरात काढण्यात आली। या कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असे वर्तन नक्कीच वरुडवासियांना भोगावे लागणार का, असे एक ना अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। या अगोदर सुद्धा तालुक्यातील जरूड तसेच धनोडी येथे नियमांना धाब्यावर बसवून लग्न समारंभ संपन्न होऊन सुद्धा प्रशासनाने हेतुपरस्पर कार्यवाही केली नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे। आता या प्रकरणी सुद्धा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे वरुड शहर व तालुका वासियांचे लक्ष लागले आहे। दीपक खंडेलवाल, विदर्भ न्यूज, वरुड।